नमस्कार बालमित्र हो, आज आपण इयत्ता 4थी गणित उत्तरपत्रिका पाहणार आहोत. 6 तारखेला झालेला पेपर. प्रश्न पहिला आहे, खालील उदाहरणे सोडवा. पहिला आहे, खालील संख्या अक्षरात लिहा. 359 ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. प्रश्न आहे दुसरा, आईने योगिताला सहलीसाठी 750 रुपये पाकिटात घालून दिले. तर उत्तर याचे येणार 750 रुपये. प्रश्न दुसरा आहे, चौकटीत योग्य चिन्ह लिहा. तर इथे दोन संख्या दिल्या आहेत, 786 आणि 876. तर आपण मोठ्या संख्येला चिन्ह देणार आहोत, म्हणजेच 876ला. पुढचा प्रश्न आहे तिसरा, सोहमने 35 रुपयांना एक नारळ व 1 रुपये किलो याप्रमाणे 1 किलो साखर आणली, तर त्याने दुकानदाराला किती रुपये दिले? त्याचं उत्तर आहे 94 रुपये दिले. प्रश्न चौथा आहे, सीमाने झेंडूच्या 60 फुलांपैकी 34 फुलांचा हार केला, तर तिच्याजवळ किती फुले शिल्लक राहिली? मग हे असं करायचं, 60 वजा 34, उत्तर येणार आहे 26. मग तिच्याकडे किती फुले शिल्लक राहिले? 26 फुले शिल्लक राहिली. प्रश्न पाचवा आहे, एका गावात 356 दुचाकी व 276 चारचाकी गाडी आहे, तर एकूण किती गाड्या आहेत? तर याचं उत्तर काय येणार आहे? 356 + 276 बरोबर 632 गाड्या आहेत. प्रश्न 6 आहे, मैदानात एका रांगेत 27 मुले आहेत, अशा 8 रांगा असतील, तर एकूण मुले किती आहेत? तर 27 × 8 करायचं, मग उत्तर येणार 216 मुले आहेत. प्रश्न 7 आहे, भागाकार करा आणि बाकी लिहा. 82/9 असा हा भागाकार करायचा, मग त्याचा भागाकार येणार 9 आणि बाकी येणार 01. प्रश्न 8 आहे, 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? तर त्याचं उत्तर आहे 100 सेंटीमीटर. खालील दिलेल्या निर्देशकावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला आहे, शेजारील दिनदर्शिकेत सोमवारी येणाऱ्या तारखा लिहा. मग कोणत्या आहे सोमवारी येणाऱ्या तारखा? 4, 11, 18, 25 ऑगस्ट. ब आहे, स्वातंत्र्य दिनाला कोणता वार येत आहे? तर उत्तर आहे शुक्रवार येत आहे स्वातंत्र्य दिनाला. धन्यवाद मित्र हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.